आज हम बाल भारती के मराठी के सेकेंड स्टैंडर्ड के किताब की कहानी सुनेंगे। तो कहानी का नाम है गर्विष्ठ कावळा। एक होता कावळा, काळा काळा जसा काही कोळसाच। तो होता मोठा गर्विष्ठ। तो नेहमी म्हणायचा, माझ्या इतक्या वेगाने कोणी उडू शकत नाही। त्याला एकदा भेटली चिमणी, इवलीशी। तिला तो चिडवू लागला, चिवचिव चिमणी चिमुरडी, आहेस अगदी फिकारडी आणि ऐट किती मिरवतेस। तुला माझ्या इतकं वेगाने उडता येत नाही आणि उगाच ठुमकत ठुमकत चालतेस। चल लावूया आपली शर्यत, त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं ते पाहूया। दोघंही उडत चालले, कावळा पुढे आणि चिमणी मागे। उडता उडता चिमणी बिचारी दमली, थकून भागून एका झाडावर जाऊन बसली। ते पाहून कावळ्याला आणखीनच गर्व झाला। तो उडत उडत पुढे निघाला। त्याला भेटला एक मोर। त्याला पाहून कावळा म्हणाला, नाच नाच नाचतोस मोरा, उगाच मिरवतोस आपला तोरा। अरे माझ्या इतका वेगाने उडता येतं का तुला? थुई थुई नाचणं तेवढंच तुला येतं। नेहमी उगाच फुशारकी मारत राहतोस। चल लावूया आपली शर्यत, त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं पाहूया। मोराला कावळ्याचा राग आला। दोघांची शर्यत लागली, कावळा पुढे आणि मोर मागे। खूप खूप लांब गेले ते। मोर बिचारा दमला। तो गयावया करून म्हणाला, आता आपण थांबूया। पण कावळा कसा थांबतोय? तो गर्वाने पुढेच निघाला। मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला। पुढे लागले एक सरोवर। तेथे एक घार होती। तिला पाहून कावळा म्हणाला, घारे घारे उंच उडतेस आकाशी, शर्यत लावतेस का माझ्याशी? त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्याबरोबर उडत येतेस का? पाहूया कोण आधी जातं ते, लावूया आपली शर्यत। कावळ्याचा गर्विष्ठपणा पाहून घारीला हसू आले। त्या दोघांची शर्यत लागली। घारीचा झपाटा मोठा, ती केव्हाच पुढे निघून गेली। कावळ्याचे पंखही दुखू लागले। त्याला खूप खूप दम लागला। धापा टाकत टाकत तो घारीला म्हणाला, ताई ताई, आता तू थकली असशील, आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया का? घार म्हणाली, का रे बाबा, आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचं आहे ना, पाहूया आधी कोण जातं ते। कावळा खूप दमला होता। तो घारीची मनधरणी करू लागला। घार हसून त्याला म्हणाली, काय कावळे दादा, फिटली का तुझी शर्यताची हौस? किती छान छान गोष्टी आहेत ना, ऐकायला आणि वाचायला मला तर खूप मजा येते। होप यू ऑल ऑल्सो आर एन्जॉईंग इट. थँक यू फॉर वॉचिंग.